या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणजे NCWच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा विजया रहाटकर. लक्षात ठेवायचं आहे, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली? तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लैंगिक काय प्रश्न आहे बघा. लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे? तर मनोधैर्य योजना. कोणती योजना आहे बघा ही? मनोधैर्य योजना ही चालू केली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे. सप्टेंबर 2024 एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे महिन्यासाठी ICCने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कामिंदू मेंडिस. लक्षात ठेवायचं आपल्याला, सप्टेंबर 2024 महिन्यासाठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंडिस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे? तर 7वं या ठिकाणी जे काही सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे की तो 7वे. नेक्स्ट बघा. कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले? तर काझीरंगा. लक्षात ठेवा, कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलं? तर काझीरंगा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. मेरा हो चौगवा महोत्सव 2024 हा कुठे साजरा करण्यात आला? तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला. कुठं? मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर वैनगंगा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. देशभरामध्ये वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली? तर 17 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा. भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर 14Cची राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिनेत्री रश्मिका मंदानाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न बघा. हार्पर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे बघा. हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे ईशा अंबानींना प्रदान करण्यात आला. वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा. वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर मलायका वाजला या ठिकाणी सन्मान. जिनिव्हा या ठिकाणी 149व्या आंतरसंसदीय संघ IPUला कोणी संबोधित केलं? तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं. कोणी? ओम बिर्ला. जगामधील काय प्रश्न बघा. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचा काय प्रश्न आहे बघा. जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतामधील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे? ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती. लक्षात ठेवायचं आपल्याला, दुसऱ्या क्रमांकावरती. दरवर्षी पोलीस हुतात्मा काय प्रश्न बघा. दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो?
तर 21 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस साजरा केला जातो. कधी? 21 ऑक्टोबरला. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं. बघा कोण? नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं. तर ते कोण होते? तर हे माजी आमदार होते. लक्षात ठेवायचं. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार ओडिशा राज्याला या ठिकाणी मिळालेला आहे. कोणत्या? ओडिशा राज्याला. भारत सरकारने सप्टेंबर 2024मध्ये मिशन मौसम सुरू केलं होतं. या उपक्रमाचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश बघा हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे. याचा काय बघा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवायचा आहे मुख्य उद्देश. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर भारत यामध्ये बघा 3ऱ्या स्थानावर आहे. कितव्या? 3ऱ्या स्थानावरती भारत आहे. भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? तर भारत जन. लक्षात ठेवा, भारताने बघा आत्ताच लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानातील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव आहे बघा भारत जन. अलीकडेच बाटलीमधील गम्मीस्टेम ब्लाईटवरील संशोधन कार्यासाठी कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर धनंजया एम व्ही यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सध्या चर्चेत असलेले सार्कोपॉड हे कशाचे उपकरण आहे? इच्छामरण उपकरण आहे बघा. कोणत्या संस्थेने, काय प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेंडन्स रेडियन्स अँड रिस्पॉन्स लॉन्च केला आहे? तर जागतिक आरोग्य संघटना. याचं करेक्ट आन्सर आहे बघा जागतिक आरोग्य संघटना. जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे? श्रीजा अकोला. लक्षात ठेवा, जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू ठरलेली बघा श्रीजा अकोला. 2024 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तर हॉकी. लक्षात ठेवा, 2024 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तो हॉकीचा समावेश नसणार आहे. नुकतेच चर्चेत असले दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या 2 राज्याच्या धडकणार आहे? तर नुकतेच चर्चेत असलेलं बघा दाना उदारता हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना या ठिकाणी धडकणार आहे. कोणत्या देशाने, काय प्रश्न बघा, कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे जे काय बघा EZDLE 305 हे जे काही उपकरण आहे बघा, हे जे काही क्षेपणास्त्र आहे ते विकसित केलं आहे. ते हे रशियाने विकसित केलेले बघा हवेमधून जमिनीवर मारा करणारं. पुढचा प्रश्न बघा, औषध नियामक प्राधिकरणांच्या 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं? ते दिल्लीमध्ये करण्यात आलं. कुठं? दिल्लीमध्ये. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर परेश शिवमन यांनी बघा भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर हा 21 ऑक्टोबर 2024ला. लक्षात ठेवायचं आहे 21 ऑक्टोबर 2024ला हा साजरा करण्यात आला. आणि या ठिकाणी सुवर्ण पदक या ठिकाणी पटकवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे नुकतेच झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिबळ खेळामध्ये 2800 या ठिकाणी बघा 2800 येलो रेटिंगचा टप्पा ओलांडणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर अर्जुन इरिगाईसी हा बनला आहे. अर्जुन इरिगाईसी. पुढचा प्रश्न बघा, कोणतं राज्य हे दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य ठरलं आहे? तर हरियाणा हे राज्य पहिलं राज्य ठरलं आहे. नेक्स्ट पहा, 18वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली? तर ही भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठं? भारतामध्येच. पुढचा प्रश्न बघा, सिम्बॅक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर भारत आणि सिंगापूरमध्ये बघा सिम्बॅक्स हा जो काही युद्ध सराव आहे हा आयोजित करण्यात येत असतो बघा. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा 10 लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आली आहे? तर 10 लाखांवरून बघा या ठिकाणी 20 लाख रुपये या ठिकाणी करण्यात आले आहे. अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली आहे. तर राणी रामपाल ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर राणी रामपाल ह्या हॉकी खेळाशी संदर्भामध्ये
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. लीडरशिप समिट 2024चं आयोजन हे कोणत्या संस्थेने केलं होतं? तर IIT गुवाहाटी. लक्षात ठेवायचं आहे. या संस्थेने बघा लीडरशिप समिट 2024चं जे काय बघा आयोजन करण्यात आलं होतं. नवीनतम FIFA फुटबॉल क्रमवारीनुसार भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी काय आहे? तर 125 इतकी बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला 125 इतकी आहे. नेक्स्ट बघा अलीकडे आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये एशियाटिक सोनेरी मांजर आढळली? तर मानस राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवायचं आपल्याला मानस राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून पुन्हा सामील झाले. तर नुकतेच कोण? गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून MS धोनी यांची नियुक्ती पुन्हा करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी SCO काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंगचं कितवं संस्करण पार पडलं? त्या ठिकाणी बघा 23वे जे काही संस्करण हे पार पडलं. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. वस्त्र उद्योग क्षेत्रामध्ये क्षमता वाढीसाठी सरकारने समर्थ योजना कधीपर्यंत वाढवली आहे? तर मार्च 2026 पर्यंत. लक्षात ठेवा मार्च 2026 पर्यंत ही योजना वाढवलेली आहे. डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली या ठिकाणी ई-श्रम सुरू केला. तर ई-श्रम हे कोणत्या कामगारांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे? असंघटित कामगारांसाठी बघा हे वन सोल्युशन आहे. पुढचा प्रश्न बघा. अलीकडे भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा स्वरूपामध्ये मानवतावादी मदत पाठवली? तर लेबनॉन याचा करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आपला लेबनॉन. पुढचा प्रश्न बघा. 2024चा ICC T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर हा न्यूझीलंड या देशाने बघा ICCचा 2024चा बघा जो काही T20 विश्वचषक हा जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली? तर उत्तराखंड याचं करेक्ट आन्सर आहे. काय कोणत्या देशाने आखली? कोणत्या या ठिकाणी बघा उत्तराखंड. कोणतं राज्य आहे? उत्तराखंड. G7च्या संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक कुठे झाली? तर G7ची जे काही संरक्षण मंत्र्याची पहिली बैठक आहे ही इटलीमध्ये झाली. लक्षात ठेवायचं आपल्याला इटली. कोणत्या तारखेदरम्यान 21वी पशुगणना होणार आहे? तर 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 मध्ये बघा 21व्या नंबरची पशुगणना होणार आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे. पशुगणना तर 21व्या नंबरची जी काय पशुगणना आहे ही 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? तर रशिया या देशामध्ये बघा 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं जे काय आयोजन आहे ते करण्यात आलं. सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर कागिसो रबाडा. कोणता आहे बघा? कागिसो रबाडा हा ठरला आहे. 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर बालादेवी. लक्षात ठेवा पहिली भारतीय महिला विचारली तर 50 जे काही फुटबॉलचे गोल आहे ती करणारी भारतीय महिला बनली आहे बालादेवी. पुढचा प्रश्न बघा. कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शील्ड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला? तर स्वित्झर्लंड हा जो काही देश आहे हा या ठिकाणी सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन शील्ड इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला? आताच पहिलं स्वित्झर्लंड. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी. काय प्रश्न बघा. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कुठे सुरू केलं आहे? तर हे मुंबईमध्ये बघा यांनी सुरू केलं आहे. कुठं? मुंबईमध्ये. नुकत्याच झालेल्या काय प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश हा प्रभावित झाला? तर जो काही ऑस्कर चक्रीवादळ आहे या ठिकाणी जो काही क्युबा आहे बघा हा देश या ठिकाणी चपाट्यामध्ये आला किंवा प्रभावित झाला. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि एक व्हिडिओ खाली शेवटी प्रश्न विचारणार त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तर कोणतं सरकार बघा अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे? तर दिल्ली सरकार या ठिकाणी बघा अपंग लोकांसाठी एक विशेष या ठिकाणी बघा न्यायालय स्थापन करणार आहे. तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्हर प्रकारामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं? रौप्य पदक हे जिंकलं आहे. कोणतं? रौप्य पदक. पुढचा प्रश्न आहे. भारताचा
माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली, तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा या राज्याचे आहेत बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि हॉकी या खेळाशी संदर्भामध्ये आहेत कोण? राणी रामपाल, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या शहरामध्ये ऑक्टोबर 2024मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रामध्ये पहिल्या कोळसा दालनाचं उद्घाटन करण्यात आलं? तर नवी दिल्ली या शहरामध्ये बघा, आपल्याला याचं करेक्ट आन्सर आहे कोणत्या? नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे बघा, ककडू व्यायामाचं आयोजन कोणत्या देशाने केलं? तर ऑस्ट्रेलिया, लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया. कोणतं राज्य बघा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं? तर हरियाणा. कोणतं राज्य आहे जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू करणारं देशातील पहिलं राज्य आहे? तर हरियाणा हे राज्य आहे. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर ओरिसा. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट जो काही राज्य बघा, तो राज्य पुरस्कार हा या ठिकाणी ओडिसा राज्याने पटकावला आहे. पश्चिम हिमालयामध्ये काय प्रश्न आहे पहा, पश्चिम हिमालयामध्ये सापाची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिलं आहे? तर या ठिकाणी पहा, भारत सरकारने सप्टेंबर 2024मध्ये मिशन मौसम सुरू केलं होतं. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर बघा, हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचं व्यवस्थापन करणे. पुढचा प्रश्न बघा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे? तर भारत हे बघा या ठिकाणी 3ऱ्या स्थानावर आहे. भारताने काय प्रश्न बघा, भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे? तर भारतजन हे नाव आहे बघा, भारतजन. अलीकडेच बाटलीमधील काय प्रश्न बघा, अलीकडेच बाटलीतील गम्मी स्टेम ब्लाइटवरील संशोधन कार्यासाठी कलय्या कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर धनंजया एम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोणाला? धनंजया एम. सध्या चर्चेत असलेलं सार्कोपॉड काय प्रश्न बघा, सध्या चर्चेत असलेलं सार्कोपॉड हे कशाचं उपकरण आहे? ते बघा इच्छामरण. यामधून काय होणार बघा, इच्छामरण दिलं जाणार. कोणत्या संस्थेने अलीकडे ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडन्स रेडनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन SPRP लॉन्च केला? तर जागतिक आरोग्य संघटनेने बघा हे लॉन्च केलेलं आहे. कोणी? जागतिक आरोग्य संघटनेने. पुढचा प्रश्न बघा, RTI कायदा पारित करणारं जो काय RTI कायदा आहे बघा, हे पारित करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तमिळनाडू बघा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? तमिळनाडू. जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली? तर श्रीजा अकोला. कोण ठरली? श्रीजा अकोला ही ठरली आहे. 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? तर हॉकीचा या ठिकाणी समावेश नसणार आहे, हॉकी. नुकतेच चर्चेत असलेले बघा दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या 2 राज्यांना धडकणार आहे? तर पश्चिम बंगाल आणि ओडिसा या 2 राज्यांना हे धडकणार आहे. कोणत्या देशाने बघा हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलिये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केलं? तर रशियाने बघा या ठिकाणी हे विकसित केलेलं आहे. औषध नियामक काय प्रश्न बघा, औषध नियामक प्राधिकरणाच्या 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलं? तर हे दिल्लीमध्ये याचं आयोजन करण्यात आलं. कुठं? दिल्लीमध्ये. भारतीय तटरक्षक दलाचं 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर परमेश शिवमणी यांनी बघा याचा पदभार स्वीकारलेला आहे. लक्षात ठेवा, परमेश शिवमणी. पुढचा प्रश्न काय बघा, नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 21 ऑक्टोबर 2024 दरम्यान बघा हा साजरा करण्यात आला. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सीमावाद संपून गस्त कराराला मंजुरी देण्यात आली आहे? तर भारत आणि चीन या देशादरम्यानचा जो काही सीमावाद आहे हा संपून गस्त कराराला या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. इथे बघा संजय वर्मा हे काय बघा नवीन पोलीस महासंचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आली पहा. पुढचा प्रश्न बघा, दीपोत्सव 2024 मध्ये कोणत्या शहराने 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे? तर अयोध्या या शहराने बघा दीपोत्सव 2024 मध्ये गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड केलेला आहे बघा. बघा पुढचा प्रश्न आहे, ILOच्या नियामक मंडळाची 352वी बैठक ही कुठे झाली? तर ही जिनिव्हा या ठिकाणी बघा याची जी काही बैठक आहे बघा 352 नंबरची झाली.
पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडे एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचं उद्घाटन केलं आहे. तर कुठे केलं बघा, रियाद या ठिकाणी केलं. अहमदाबादमधील बघा किराणा येथे गुजरातमधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प हा कोणी सुरू केला? तर अमित शहाने याचं उद्घाटन केलं बघा. अहमदाबादमधील बघा किराणा या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकतेच ANR पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर चिरंजीवी हा जो काही हिरो आहे बघा, याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बघा. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवलं? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे बघा निवडणूक आयोगाने बघा रश्मी शुक्लाला हटवलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, डुमा बोको काय प्रश्न आहे पहा, डुमा बोको कोणत्या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले? तर बघा बोत्सवाना याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच बटरफ्लाय पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर हा जो काही पार्क आहे हा अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला. यावर्षी बघा जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस हा 5 नोव्हेंबरला साजरा केला जातो. कधी? 5 नोव्हेंबरला. पुढचा प्रश्न बघा, भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं? तर 2026. लक्षात ठेवायचं बघा, भारताने 2026 वर्ष काय बघा शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय विमान काय प्रश्न आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर IAS विपिन कुमार यांची या ठिकाणी बघा नियुक्ती झाली बघा, IAS विपिन कुमार. अलीकडे चर्चेत आलेला लुना क्रेटर हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न बघा, आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे? तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असं आहे बघा नवीन नाव. देशातील पहिली सरकारी हेली रुग्णवाहिका एम्स कुठे सुरू झाली? ही उत्तराखंड या ठिकाणी चालू झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती? तर भारत हा बघा 39व्या क्रमांकावरती. लक्षात ठेवायचं आहे, प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक या ठिकाणी बघा 79 आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? तर रविचंद्र अश्विन बघा या ठिकाणी सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, इमर्जिंग टीम एशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? तर हा अफगाणिस्तान या देशाने जिंकला. लक्षात ठेवायचं अफगाणिस्तान. 68व्या बॅलन डी ओर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूला नामांकन मिळालं? तर रॉड्रिगो हर्नांडेज याला हा नामांकन मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केला आहे? तर फिजी देशाने बघा यांना सर्वोच्च जो काय नागरी सन्मान पुरस्कार आहे हा सन्मानाने बघा रविशंकर यांना सन्मानित केलेला आहे. ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे? तर या ठिकाणी आन्सर आहे बघा 13व्या. लक्षात ठेवायचं 13व्या. केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ झाला? तर 21वी जी काही पशुगणना आहे बघा ही या ठिकाणी चालू झालेली बघा, म्हणजे जनावरं मोजायची गणना. कोणत्या ठिकाणी टाटा एअरबस भारतामधील पहिलं स्थानक असेंबल केलेलं C-295 विमान तयार करणार आहे? ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा गुजरात याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, अलीकडे क्रीडा मंत्रालयाने कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे बघा हा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा. पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 180 देशांमध्ये क्रमांक किती आहे? तर 176वा या ठिकाणीचं करेक्ट आन्सर बघा. कितवा क्रमांक 176वा. भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये 78वा पायदळ दिवस साजरा केला? तर 27 ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये बघा 78वा पायदळ दिवस साजरा केला? तर 27 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न बघा, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना USA मासिकाने कोणते केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिलं आहे? तर या ठिकाणी सर्वोच्च स्थान या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे.
कोणत्या राज्यामध्ये अमित शहा पेट्रोपोल येथे पॅसेंजर टर्मिनल मैदेद्वारचं उद्घाटन केलं? तर पश्चिम बंगाल या ठिकाणी उद्घाटन केलं. कोणत्या राज्यामध्ये अमित शहा पेट्रोपोल येथे बघा आपण आताच बघितलं पश्चिम बंगाल आहेत. तर 47वे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत ते बनलेत बघा डोनाल्ड ट्रम्प. लक्षात ठेवायचं आहे डोनाल्ड ट्रम्प हे बनले आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पक्ष कोणता आहे? तर रिपब्लिकन पार्टी हा त्यांचा काय बघा पक्ष आहे. कोणता? रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे. जम्मू आणि काश्मीर विधानसभेमध्ये कोणता कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे? तर 370 हा जो काही कलम आहे बघा तो पुन्हा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे बघा. त्याचा ठराव मंजूर करण्यात आला. होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर होमगार्ड महासंचालक म्हणून बघा रितेश कुमार. लक्षात ठेवायचं आपल्याला रितेश कुमार यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजे ACBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजीव कुमार सिंगल यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. शारदा सिन्हा यांचं नुकतेच निधन झालं तर त्या कोण आहेत? त्या शास्त्रीय गायिका आहेत बघा. शारदा सिन्हा कोण आहेत? तर शास्त्रीय गायिका ह्या आहेत. कोणता देश हा डिसेंबरमध्ये ESA प्रोबा 3 या अंतराळ प्रक्षेपित करणार आहे? तर भारत याचं करेक्ट आन्सर बघा. मेलुरू हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनला आहे? तर नागालँडचं याचं करेक्ट आन्सर बघा. कोण? नागालँड. पुढचा प्रश्न बघा, आशियातील सर्वात खराब ट्रॅफिकमध्ये कोणतं शहर पहिल्या स्थानावर आहे? तर सर्वात खराब ट्रॅफिकमध्ये बघा आशियामधलं बेंगलुरू हे जे काही शहर आहे बघा 2024 मध्ये बघा सर्वात सुंदर महिला जोडी कोमर ही ठरली आहे बघा. जगातील सर्वात जे काही सुंदर महिला आहे ही जोडी कोमर आहे बघा. आणि ती कोण आहे? ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा. ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा. सलग 2 वेळेस T20 सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला. लक्षात ठेवायचा आपला संजू सॅमसन हा ठरलेला आहे. नुकतेच सरन्यायाधीश बघा जे काय आपले DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते भारताचे बघा 50वे सरन्यायाधीश होते. कितवे? 50वे सरन्यायाधीश होते. पुढचा प्रश्न बघा, 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर 11 नोव्हेंबर रोजी बघा संजीव खन्ना यांनी बघा हे नवीन सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय सैन्यामध्ये नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या तयार केलेल्या मशीन पिस्तूलचं नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल. लक्षात ठेवायचं आहे त्याचं नाव आहे बघा अस्मी मशीन पिस्तूल. भारतीय नौदलाने केव्हा विदेशी नौदलाच्या प्रमुखांसह 3रा द्विवार्षिक संवाद महासागर आयोजित केला? तर 5 नोव्हेंबर 2024ला. वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड चालू केला आहे? तर बघा तुलिप ब्रँड हा चालू केलेला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, 3रा रोहिणी नेयर पुरस्कार हा कोणाला मिळणार आहे? तर अनिल प्रधान यांना बघा 3रा रोहिणी नेयर हा जो काही पुरस्कार आहे हा मिळणार आहे. कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये बघा 1 जानेवारी 2025 पासून बघा बुरख्यावर बंदी येणार आहे. रुस्तमे हिंद 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? तर बघा रुस्तमे हिंद ही जी काही 2024ची स्पर्धा आहे ही सिकंदर शेख पैलवानने जिंकली आहे. नुकताच चर्चेत आलेला हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू बघा. हरमनीत देसाई कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्तरावर सर्वात तरुण रेट केलेला फिडे बुद्धिबळपटू कोण बनला आहे? अनिश सरकार हा बनला आहे. कोण बनला बघा? अनिश सरकार. पहिली आशियाई काय प्रश्न बघा, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कुठे झाली? तर ही दिल्ली या ठिकाणी बघा पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद झाली बघा. भारत व्हिएतनाम सराव बिनबॅक्स 2024ची 5वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी चालू झाली? तर अंबाला या ठिकाणी ही चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाच्या 9व्या आवृत्तीला कुठे सुरुवात झाली? तर इंडोनेशिया या देशामध्ये बघा याची सुरुवात झालेली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिश खन्ना यांची बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येत आहे? तर हा 7 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. कधी? 7 नोव्हेंबरला.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला आहे? तर हरमप्रीत सिंग. लक्षात ठेवायचं आपल्याला, हरमप्रीत सिंग हा ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून जो काही सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा बघा PR श्रीजेश या खेळाडूला देण्यात येणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने जे काही नवीन प्रशिक्षक आहेत म्हणून त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन झेलेन्स्की. लक्षात ठेवायचं आहे, जॉन झेलेन्स्की यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणता पुरस्कार हा क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024मध्ये बंद केला? तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा बंद झालेला आहे बघा. एडलिव्ह हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट 2024मध्ये परोपकाराच्या यादीमध्ये कोण अव्वल आहे? तर शिव नादर हे अव्वल आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिलं एकात्मिक चेकपोस्ट सुरू झालं आहे? तर भारताच्या आणि भूतानच्या या ठिकाणी बघा सीमेवर पहिलं जे काही चेकपोस्ट आहे, चेकपोस्ट म्हणजे या ठिकाणी गाडी कुठून आली, काय आली ह्याची चौकशी करण्यासाठी असतं बघ चेकपोस्ट, ते भूतान या ठिकाणी चालू झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर विद्यालक्ष्मी योजनेला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने 15 दिवसांचा जल उत्सव चालू केला आहे? तर नीती आयोगाने हा जो काही जल उत्सव आहे बघा हा चालू केला आहे. पुढचा प्रश्न बघा, RCC अँटी करप्शन युनिटचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर सुमती धर्मवर्धने हे बघा RCCचे जे काही अँटी करप्शन युनिटचे अध्यक्ष बनले आहेत. पुढचा प्रश्न पहा, शांतता आणि विकासासाठी बघा, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 10 नोव्हेंबरला बघा हा साजरा करण्यात येतो. कोणत्या? 10 नोव्हेंबर. लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचं उद्घाटन कोणी केलं? तर BD मिश्रांनी बघा या ठिकाणी लडाखमध्ये बघा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. नुकतेच जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? एलॉन मस्क हे बघा सध्या बनलेले आहेत. बिहारमधील भागलपूर बघा, बिहारमधील भागलपूर जिल्ह्यामधील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नामकरण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून कोणत्या नावाने केलं जाणार आहे? तर अजगाईनाथ धाम हे करण्यात येणार आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, अजगाईनाथ धाम. अलीकडे कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ब्राझील, याचं करेक्ट आन्सर आहे. नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? बघा नुकताच तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? तर अनिल प्रधान यांना मिळालेला आहे. अलीकडे जागतिक स्तरावर सर्वात तरुण फिडे बुद्धिबळपटू अनीस सरकार हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धरण चालू केलं? तर गुजरात राज्याने हे चालू केलेलं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024मध्ये जगामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणाचा क्रमांक लागतो? तर सिंगापूर या देशाचा बघा क्रमांक लागतो. बघा जगामध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा आहे? सिंगापूर देशाचा आहे. भारतामधील पहिल्या रेड डॉट साईट फिस्टूलचं नाव काय आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन, तर बघा फॅन्टम हे नाव आहे बघा. नोव्हेंबर 2024मध्ये कोणत्या देशाचे तिसरे महासागर शिखर आयोजित केलं? तर या ठिकाणी आपला भारत करेक्ट आन्सर आहे. पहा, प्रत्येक वर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. तर प्रत्येक वर्षी बघा 11 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. कधी? नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPSC करंट अफेअरचे व्हिडिओ पाहणार आहेत बघा. प्रश्न, तर व्हिडिओचा प्रश्न आहे बघा, 2024 वर्षामधील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर 2024मध्ये बघा सर्वात सुंदर महिला जोडी कोमर ही ठरली आहे बघा. जगातील सर्वात जे काही सुंदर महिला आहे ही जोडी कोमर आहे बघा. आणि ती कोण आहे? ती ही ब्रिटिश देशामधली एक अभिनेत्री बघा, ब्रिटिश देशामधली अभिनेत्री बघा. सलग 2 वेळेस T20 सामन्यामध्ये शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर संजू सॅमसन हा ठरलेला. लक्षात ठेवायचा आपला संजू सॅमसन हा ठरलेला आहे. नुकतेच सरन्यायाधीश बघा जे काय आपले DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत. तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर ते भारताचे बघा 50वे सरन्यायाधीश होते. कितवे? 50वे सरन्यायाधीश होते.
पुढचा प्रश्न बघा, 11 नोव्हेंबर रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर 11 नोव्हेंबर रोजी बघा संजीव खन्ना यांनी बघा हे नवीन सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारतीय सैन्यामध्ये नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या तयार केलेल्या मशीन पिस्तूलचं नाव काय आहे? तर अस्मी मशीन पिस्तूल. लक्षात ठेवायचं आहे, त्याचं नाव आहे बघा अस्मी मशीन पिस्तूल. भारतीय नौदलाने केव्हा विदेशी नौदलाच्या प्रमुखांसह तिसरा द्विवार्षिक संवाद महासागर आयोजित केला? तर 5 नोव्हेंबर 2024ला. वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड चालू केला आहे? तर बघा तुलिप ब्रँड हा चालू केलेला आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार हा कोणाला मिळणार आहे? तर अनेक जनता पक्षाला एकूण 132 जागा जिंकल्यात बघा. किती? 132 जागा. शिवसेना बघा, शिवसेना जी काही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, त्या शिवसेनेत बघा टोटल 57 जागेवरती विजय आपला प्राप्त केलेला आहे पहा. राष्ट्रवादी बघा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. शिवसेना बघा ठाकरे जे काही ठाकरेत बघा, त्या ठाकरेंच्या शिवसेनेने 20 आमदार या ठिकाणी निवडून आले आहेत. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा, राहुल गांधीचं जे काही काँग्रेस आहे बघा, त्यांनी 16 जागा जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर शरद पवार पक्षाने बघा, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारचं आहे बघा, तुतारी वाजवणारा माणूस, तर यांनी एकूण 10 आमदार या ठिकाणी जिंकलेले आहेत. आणि इतर बघा 10 आमदार आणि अपक्ष बघा या ठिकाणी 2 आमदार निवडून आलेले आहेत. असे बघा या ठिकाणी बघा 288 जागावर विधानसभेची निवडणूक या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण जागा किती होत्या? 288 होत्या. आणि बहुमत बघा 145, म्हणजे 144 प्लस 1 या ठिकाणी बहुमत लागतं सरकार स्थापन करायला. त्याचप्रकारे झारखंड विधानसभेची सुद्धा या ठिकाणी निवडणूक झालेली बघा. त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाने बघा 34 या ठिकाणी आमदार निवडून दिलेले आहेत. भारतीय म्हणजे BJPच्या बघा फक्त 21 जागा या ठिकाणी झारखंडमध्ये आलेल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 16 जागा आलेल्या आहेत पहा. आणि इतर या ठिकाणी 10 जागा, एकूण 81 जागावर बघा झारखंडची सुद्धा या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे. या ठिकाणी जर बघा अंतिम निकाली आणि त्याची जी काही टक्केवारी आहे ती जर पाहिली तर भाजपाची जे काही टक्केवारी बघा ती 26.77%, शिवसेनेची 12.38%, राष्ट्रवादीची 9.1% आणि काँग्रेसचे बघा 12.42% या ठिकाणी आलेले बघा. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काही शिवसेना आहे बघा, ती या ठिकाणी जर पाहिलं तर 9.96% या ठिकाणी मतं भेटलेली आहेत बघा. आणि ही जी काही शिवसेना आहे बघा, हे मशाल यांचं चिन्ह होतं आणि मूळ शिवसेना बघा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली बघा, तिने बघा 12.38%, म्हणजे यांच्यापेक्षा जी काही बाजूला झालेली जे काही बंड पुकारलं होतं एकनाथ शिंदे यांनी, त्यांच्या शिवसेनेने बघा जास्त मतं या ठिकाणी घेतलेली आहेत. त्याचबरोबर शरद पवारचे जे काही राष्ट्रवादी बघा ते त्या ठिकाणी जर पाहिलं तर 11.28% या ठिकाणी मतं घेतलेली आहेत. त्याचबरोबर मनसेने या ठिकाणी जर पाहिलं तर 1.55% आणि नोटा बघा 0.72% झालेला आहे. सर्वात जास्त मताने निवडून आलेले जे काही आमदार आहेत ते पाहूयात आपण. पहिलेत बघा काशीराम पावरा यांनी बघा 1,59,000ची लीडने ते निवडून आलेले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांना बघा 1,42,000 या ठिकाणी मतं पडलेत बघा. आणि सर्वात कमी मतांनी निवडून आलेली मुक्ती मोहम्मद बघा फक्त 162 मतांनी. नाना पटोले सुद्धा पडले असते बघा, ते सुद्धा वाचले बघा. काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत बघा आणि त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे होते महाविकास आघाडीचे, तर बघा त्यांना फक्त 207 मतांनी ते निवडून आलेत बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि जो काही विधानसभाचा अंतिम निकाल आहे तो लागलेला बघा. पक्षाच्या जे काही जागा आहेत बघा ते बघितल्या तर भाजपाला बघितलं आपण आत्ताच किती पडले तर मताची टक्केवारी 26.77 इतकी झालेली पहा. टोटल मतदान या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बघा सर्वात जास्त मतांनी निवडून आलेली काशीराम पावरा 1,59,044, शिवेंद्रराज भोसले 1,42,124, धनंजय मुंडे यांची बघा 1,40,224 मतांनी या ठिकाणी बघा निवडून आले आहेत. दिलीप बोरसे 1,29,297, आशुतोष काळे बघा 1,24,824 मतांनी हे निवडून आलेले बघा. सर्वात कमी मतांनी निवडून आलेले जर पाहिलं तर मुक्ती मोहम्मद 162, नाना पटोले 207, मंदा म्हात्रे 377 आणि संजय गायकवाड 841, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि शिरीष कुमार नाईक 1121 आणि रोहित पवार सुद्धा या ठिकाणी 1200 काही मतांनी निवडून आलेले आहेत.
पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो, तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा के. संजय मूर्ती यांची बघा महत्त्वाचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे CAG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं आहे के. संजय मूर्ती. पुढचा प्रश्न बघा, जस्टिस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतेच बघा मणिपूर. लक्षात ठेवा जस्टिस कृष्ण कुमार आणि मणिपूरमध्ये बघा सध्या हिंसा चालू आहे. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 56वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केलं आहे? तर गुरु घासीदास तंवर पिंगला व्याघ्र प्रकल्प. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न पेपरला 100% विचारले जातात. तर बघा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 56वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केला आहे? इस्रोच्या गगनयान काय प्रश्न बघा, इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाने बघा या ठिकाणी करार केला आहे. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय काय प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतामध्ये नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे? तर 130 वर्ष याचं करेक्ट आन्सर आहे बघा, 130 वर्ष. 2025 वर्षाचे जे काय G20 परिषदेचे अध्यक्षपदी ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलं आहे? तर दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवा 2025 वर्षाचे जे काही G20 परिषद आहे त्याचं जे काय अध्यक्षपद आहे बघा ब्राझीलने दक्षिण आफ्रिकेकडे सोपवलेलं आहे. लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आला आहे? तर कोल इंडिया लिमिटेड. लक्षात ठेवायचं आपल्याला कोल इंडिया लिमिटेड याचं बरोबर उत्तर आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत हे कितव्या क्रमांकावर आहे? तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक लागतो. भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक लागतो. समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024चं जे काय आयोजन आहे कुठे करण्यात आलं होतं? तर हे भारतामध्ये करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न बघा, IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलरचा पराभव करत सलग 7वं ऐतिहासिक म्हणजे 28वं जागतिक विजेतेपद पटकावलं आहे? तर पंकज आडवाणी. लक्षात ठेवायचं आपल्याला पंकज आडवाणी काय केलं होतं बघा, रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग 7वं ऐतिहासिक 28वं जागतिक विजेतेपद पटकावलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न बघा या ठिकाणी IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप या ठिकाणी बघा 28वं जे काही जागतिक विजेतेपद आहे हे पंकज आडवाणीने पटकावलेलं आहे. नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर गयाना हा जो काही देश बघा या देशाने सन्मानित केलेलं आहे. नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस बघा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं? तर बार्बाडोस या देशानेच केलेलं आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप काय प्रश्न आहे? चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? तर पश्चिम बंगाल. लक्षात ठेवायचं आहे वेस्ट बेंगॉलने या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. टाटा स्टील चेस इंडिया ब्लिस्टचे विजेतेपद कोणी पटकावलं? तर मॅक्सन कार्लसन यांनी पटकावलेलं आहे. 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्णपदक पटकावलं? तर ओडिसा या राज्याने बघा या ठिकाणी सुवर्णपदक पटकावलं. कोणत्या? ओडिसा. दिल्लीचा हवा गुणवत्तेचा निर्देशांक कितीपर्यंत गेलेला आहे? तर 438 पर्यंत दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक गेलेला आहे. कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतली? तर कोणत्या देशाचा खेळाडू आहे राफेल नदाल? तर स्पेन या देशाचा खेळाडू आहे बघा राफेल नदाल. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महिला आशिया चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा 2024 मध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केला? तर चीनचा या ठिकाणी पराभव केला. लक्षात ठेवायचं आहे चीन. भारत आणि कोणत्या देशांमध्ये संरक्षण व्यापार ऊर्जासह 5 करारावर स्वाक्षर करण्यात आल्या? तर गयाना याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे
गयाना याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये एकूण किती टक्के मतदान झालं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 65%, 65% या ठिकाणी मतदान झालेलं आहे. 2024मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांची T20 अष्टपैलू क्रमवारीमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान पटकावले? तर हार्दिक पांड्याने बघा या ठिकाणी हार्दिक पांड्याने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. मिस युनिव्हर्स 2024चा जो काही किताब आहे हा कोणी पटकावला आहे? तर व्हिक्टोरिया केजर. लक्षात ठेवा, मिस युनिव्हर्स 2024चा किताब व्हिक्टोरिया केजरने पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, महिला आशियाई चॅम्पियनशिप हॉकी करंडक स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? तर भारतीय संघ. लक्षात ठेवायचं, आपल्या भारताच्या टीमने पटकावलेला आहे. 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी बघा 50वी अखिल भारतीय पोलीस परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली. केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक जे काही कॅग आहे बघा याच्यापदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर के संजय मूर्ती. लक्षात ठेवा, के संजय मूर्ती यांची नियुक्ती केलेली आहे. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धा 2024 कोठे होणार आहे? तर ही हैदराबाद या ठिकाणी होणार आहे. ग्लोबल सॉईल कॉन्फरन्स 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर दिल्ली या ठिकाणी बघा ग्लोबल सॉईल कॉन्फरन्स 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, जगातील पहिल्या बस डेपो बघा जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं आहे? तर हे दिल्ली या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह 2024 हा कधी साजरा करण्यात येतो? तर 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हा साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न बघा, वर्ल्ड चिल्ड्रन्स डे कधी साजरा करण्यात येतो? तर 20 नोव्हेंबर रोजी बघा वर्ल्ड चिल्ड्रन्स डे हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, हरिणी अमरसूर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी यांची निवड झालेली आहे. भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्टच्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झाला आहे? तर भारत आणि जपान या देशामध्ये करार झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, गोवा राज्यामध्ये यावर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे? तर 55वा. लक्षात ठेवा मित्रांनो, 55वा हा आयोजित करण्यात येत आहे. UKच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मचा जो काही पुरस्कार आहे मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे? द फेबल. लक्षात ठेवायचं बघा, ही फिल्म ठरली आहे. पुढचा प्रश्न बघा, मॅन आयवाय चक्रीवादळ हे कोणत्या देशामध्ये आलं आहे? तर फिलिपाईन्स या देशामध्ये हे चक्रीवादळ आलेलं आहे. कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोरपिंगल अभयारण्य टायगर रिझर्व्ह घोषित करण्यात आलं आहे? ते छत्तीसगड राज्यामध्ये घोषित करण्यात आलं आहे. 2024ची जी काय G20 परिषद आहे कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे? तर ब्राझील देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. GT ओपनमध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नमने कोणतं पदक जिंकलं आहे? तर सुवर्ण हे पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक? सुवर्ण. दुबई स्पोर्ट्स काउन्सिलच्या स्पोर्ट्स ॲम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सानिया मिर्झा आणि हरभजन सिंगची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, जगातील पहिलं हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर भारतामध्ये कोठे स्थापन करण्यात आलं आहे? तर लेह लडाखमध्ये स्थापन करण्यात आलं आहे. फॉर्च्यून पॉवरफुल बिझनेसमॅन 2024मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे? तर इलॉन मस्क बघा पहिल्या स्थानावरती आहे. पहिल्या फॉर्च्यून 100 व्यवसायामधील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरली? तर मुकेश अंबानी ठरले आहे. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका वर्षामध्ये 3 शतके झळकवणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला? तर संजू सॅमसन हा जो आहे बघा हा पहिला क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. कोणाच्या? नरेंद्र मोदी. कोणत्या राज्याने नुकतेच सोलर फेस प्रोजेक्ट चालू केला आहे? तर ओडिसा राज्याने हा चालू केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, देव दिवाळी निमित्त वाराणसीमधील
गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आले आहेत? 17 या ठिकाणी बघा लाख दिवे लावण्यात आले आहे. भारत आणि UAE यांच्यामधील व्यापार किती अब्ज डॉलर्सवर पोहोचलेला आहे? तर 7.2 अब्ज डॉलर्सवरती पोहोचला आहे. बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर बाली यात्रा महोत्सव मित्रांनो या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. भारतीय नेमबाजी 2024 FIS वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये किती पदके मिळवली? तर 24 पदके या ठिकाणी कोणाची निवड करण्यात आली आहे? अतिशय IMP हा आपला प्रश्न आहे बघा. तर आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मासातो कांडा बघा मासातो कांडा यांची या ठिकाणी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर बघा K4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची बघा भारतीय जे काही आपलं नेव्ही बघा इंडियन नेव्ही यांनी बघा एक यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशामध्ये कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलं? तर ई दाखील पोर्टल बघा ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी चालू करण्यात आले बघा. कोणत्या राज्याच्या सरकारने IIT शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी दरम्यान 2 दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली? तर या ठिकाणी बघा केरळ राज्याने बघा ही घोषणा केली. कोणत्या? केरळ राज्याने. पुढचा प्रश्न पहा, मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसून तो मानव अधिकाराच्या देखील कक्षेमध्ये येतो असं कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे? तर बघा जम्मू काश्मीर आणि जे का लडाख उच्च न्यायालय बघा यांनी स्पष्ट केलेलं आहे. नेक्स्ट बघा नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 भारत हे कितव्या स्थानावर आहे बघा. तर नेटवर्क रेडीनेस इंडेक्समध्ये भारत हे 49व्या स्थानावरती आहे. पुढचा प्रश्न आहे बघा आणि या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये प्रथम स्थानावरती कोणता देश प्रथम आहे? अमेरिका. लक्षात ठेवायचं बघा अमेरिकेचे नवीन या ठिकाणी बघा राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत? डोनाल्ड ट्रम्प तात्या बघा नवीन या ठिकाणी झालेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 बघा अमेरिका हा देश प्रथम स्थानावरती आहे. नेक्स्ट बघा 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कुठे करण्यात आलं? तर आसाम या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं आहे आसाम या ठिकाणी 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन करण्यात आलं. प्रसार भारतीने काय प्रश्न बघा प्रसार भारतीने आपला OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून त्याचं नाव काय आहे? तर वेव्ज हे त्याचं नाव आहे बघा. लक्षात ठेवा वेव्ज. कोणत्या भारतीयाने इटलीमध्ये आयोजित अंडर-8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024चा किताब जिंकला आहे? तर दिवित रेड्डीने बघा हा जो काही किताब आहे हा जिंकलेला. लक्षात ठेवायचं आहे दिवित रेड्डीने. पुढचा प्रश्न बघा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर जयसिंगराव पवारला बघा या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे बघा. लक्षात ठेवायचे सन्मानित करण्यात आलेलं आहे. गिर्यारोहण क्षेत्रामधील योगदानाबाबत कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं? तर शांती रायला या ठिकाणी बघा जे काही सुवर्ण पदक आहे बघा ते सुवर्ण पदक या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे. वाघांची संख्या किती आहे? तर भारतामध्ये टोटल वाघ 3682 वाघ इतके आहेत बघा. 3682 वाघ आहे बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल वाघ किती आहेत? तर 444. लक्षात ठेवायचं आहे बघा 444 वाघ इतके आहेत. देशामध्ये सर्वाधिक वाघाची संख्या कोणत्या राज्यामध्ये? तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी वाघ आहेत बघा 785 वाघ आहेत बघा. डेव्हिस कप टेनिस 2024 कोणत्या राज्याने जिंकला? तर इटली या राज्याने जिंकला. लक्षात ठेवायचं आहे इटली या देशाने जिंकलेला आहे. हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? तर झारखंड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. केंद्र सरकारने सुरू केलेला पॅन 2.0 प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर वित्त मंत्रालयाशी बघा हे संबंधित आहे. लक्षात ठेवायचं आपला वित्त मंत्रालय. पुढचा प्रश्न बघा नॅशनल मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो? तर नॅशनल मिल्क डे बघा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आपला 26 नोव्हेंबरला. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बघा पोलीस भरतीला हा वारंवार विचारला जातो. तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आली. लक्षात ठेवा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली? तर मध्य प्रदेशचे बघा ते पोलीस महासंचालक बनले आहेत.
पुढचा प्रश्न आहे, मराठवाडा साहित्य परिषदच्या अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर कौतिकराव ठाले पाटील यांची या ठिकाणी निवड झाली बघा, लक्षात ठेवा, कौतिकराव ठाले पाटील. नवी दिल्ली येथे आयोजित ICA जागतिक सहकार परिषद 2024चं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. किती कोटींची, काय प्रश्न बघा, किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली? तर बघा 2481 कोटी, लक्षात ठेवायचं आहे, 2481 कोटी. केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्वक संशोधन, लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली? तर वन नेशन वन सबस्क्रिप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. महाकुंभ 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे? 2025चा जो काही कुंभमेळा आहे बघा, हा प्रयागराज या ठिकाणी होणार आहे बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी भरतो, परंतु 2025चा प्रयागराज या ठिकाणी होणार आहे. कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आला आहे? डॉक्टर जितेंद्र सिंह, लक्षात ठेवायचं बघा, यांच्या हस्ते VISON म्हणजे व्हिजन पोर्टल हे लॉन्च करण्यात आलं आहे. कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिला संविधान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं? तर हरियाणा राज्यामध्ये बघा पहिल्या संविधान जे काय बघा संग्रहालय उद्घाटन करण्यात आलं. पुढचा प्रश्न बघा, ओरेशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे? ते रशिया देशाने बघा जे काही ओरेशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे विकसित केलेलं आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये NDA आघाडीला या ठिकाणी किती जागा मिळाल्या? तर 230 जागा, लक्षात ठेवायचं आहे. 288 पैकी बघा 230 जागावर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे टोटल किती जागा मिळाल्या? तर 132 जागा बघा या ठिकाणी BJPने जिंकलेल्या बघा, 132 जागा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत? तर इंडिया आघाडीने फक्त 50 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत पहा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये राज्यामध्ये सर्वाधिक मताने कोण निवडून आलं? तर काशीराम पावरा, लक्षात ठेवायचं आहे, काशीराम पावरा हे निवडून आलेले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये नोटाला किती टक्के मतदान झालं? म्हणजे वरीलपैकी कोणी नाही, तर 0.72% इतकं मतदान बघा नोटाला झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, झारखंड विधानसभा निवडणूक 2024मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला किती जागा मिळाल्या? तर 34 जागा या ठिकाणी मिळाल्या. किती? 34. एका देशामध्ये 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा कोण पहिला फलंदाज ठरला? तर विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरलेला आहे. असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर नरेंद्र मोदीने या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा, नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबरला आपला भारतीय संविधान दिवस साजरा केला जातो. IPLच्या इतिहासामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? रिषभ पंत बघा IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेला, लक्षात ठेवायचे, सर्वात महागडा खेळाडू. पाणी टंचाईमुळे कोणत्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली? इक्वेडोर, लक्षात ठेवायचं बघा, इक्वेडोर या देशामध्ये या ठिकाणी पाणी टंचाईमुळे ठेवण्यात आलेली आहे आणीबाणी. तर बघा, सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024मध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे? तर न्यूझीलंड हा जो काही देश आहे बघा हा प्रथम स्थानावर आहे, लक्षात ठेवायचं आहे, न्यूझीलंड. पुढचा प्रश्न आहे, जगामधील सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवलं? तर लंडन या शहराने बघा सर्वोत्तम स्थान मिळवलं आहे बघा, जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीमध्ये लंडन. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्यामधील कमीर मंगत जिल्ह्याचं नामकरण श्रीभूमी करण्यात आलं? तर आसाम या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा, लक्षात ठेवा, आसाम. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता AI डेटा बँक लॉन्च केला? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बघा हे लॉन्च केलं आहे. दुसऱ्या इंडिया कॅरिकॉम लीडर्स समिट 2024चं आयोजन कुठे करण्यात आलं? तर गुयाना, कोणता देश आहे बघा या ठिकाणी, गुयाना या ठिकाणी करण्यात आलं बघा. पुढचा प्रश्न काय बघा, 11व्या आशियान डिफेन्स मिनिस्टर मीटिंगचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर लाओस या ठिकाणी करण्यात आलं बघा, लक्षात ठेवा, लाओस या ठिकाणी करण्यात आलं. केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणच्या सराय काले चौकाचं नामकरण बिरसा मुंडा चौक केलं? तर नवी दिल्ली याचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा बघा, नवी दिल्ली.
पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलं? तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार आहेत. या अगोदर बघा एकनाथ शिंदे हे 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री होते, परंतु पुन्हा एकदा आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनणार आहेत. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, व्हिडिओ खूप आपला IMP असणार आहे बघा, व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्याला या ठिकाणी बघा हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत बघा येणाऱ्या एक्झामसाठी. मुंबई पोलीससाठी तर खूपच महत्त्वाचे आहेत, तसेच इतर ज्या काही TCS IPPS पॅटर्न असेल बघा त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि MPSC साठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत पहा. तर पहिला प्रश्न बघा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेणार आहेत? तर मित्रांनो हे तिसऱ्यांदा या ठिकाणी शपथ घेणार आहेत. कितव्यांदा? तिसऱ्यांदा ही शपथ घेणार आहेत. या अगोदर कोण होते बघा? एकनाथ शिंदे होते. पुढचा प्रश्न बघा, देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघाचं नाव काय आहे? तर यांच्या नावे बघा नैऋत्य नागपूरमधून बघा ते निवडून आलेले बघा विधानसभा याच्यामधून. पुढचा प्रश्न बघा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कधी शपथ घेणार आहेत? तर शपथ कधी घेणार आहेत? 5 डिसेंबर 2024 रोजी बघा मुख्यमंत्री काय करणार आहेत बघा पदाची शपथ घेणार आहेत. तसे इतर मंत्री सुद्धा या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी हजर असणार आहेत. श्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नाव काय आहे? तर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे काय बघा देवेंद्र फडणवीस यांचं काय बघा पूर्ण नाव आहे. लक्षात ठेवायचं आहे पूर्ण नाव काय बघा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही या ठिकाणी शेअर करा आणि आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. तर पुढचा प्रश्न आहे, श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईमधील बंगल्याचं नाव काय आहे? तर सागर बंगला नाव आहे. त्याचप्रकारे बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये सर्वात जास्त जागा हे कोणत्या पक्षाच्या आलेल्या आहेत? तर भाजपाच्या बघा सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला भाजप. त्याच्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष बघा कोणाचा? अजित पवार यांचा. या 3 पक्षांची मिळून या ठिकाणी सत्ता स्थापन झालेली पहा. नुकतेच कोणत्या 2 राज्याच्या विधानसभा निवडणूक निकाल लागलेला आहे? तर आपला महाराष्ट्र आणि झारखंड या 2 राज्यांचा या ठिकाणी बघा निकाल लागलेला बघा. झारखंडचे बघा हेमंत सोरेन. लक्षात ठेवा हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री झालेत आणि आपल्या महाराष्ट्राचे बघा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली त्याच वेळेस कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली? तर झारखंड राज्यामध्ये बघा या ठिकाणी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, झारखंड राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत? झारखंड या ठिकाणी बघा कोणी जिंकलेल्या आहेत? तर लक्षात ठेवायचं बघा झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये सर्वात जास्त मताने कोण निवडून आलं किंवा कोण विजयी झालं? तर सगळ्यात जास्त काशीराम पावरा हे लक्षात ठेवायचं आपल्याला हे नाव काशीराम पावरा हे बघा सर्वात जास्त मताने या ठिकाणी विजयी झालेले आहेत. नेक्स्ट बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार कोण आहेत? तर सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार कोण आहेत पहा. त्यांचं नाव आहे बघा मुफ्ती मोहम्मद. लक्षात ठेवायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 मुफ्ती मोहम्मद. खालीलपैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही, कुणी काम केलं नाही? तर शंकरराव या ठिकाणी जर पाहिलं दिलीप वळसे पाटील. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी दिलीप वळसे पाटील आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट पहा, घटक राज्यामधील विधिमंडळाचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर लक्षात ठेवा विधान परिषद आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा विधान परिषद. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्यामधील विधिमंडळाचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणतं? तर कोणतं बघा विधानसभा. लक्षात ठेवा घटक राज्यामधील या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे विधिमंडळाचं प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? विधानसभा हे आहे. आलं लक्षात. आणि घटक राज्यामधील विधिमंडळाचे द्वितीय कोणतं आहे बघा विधान परिषद. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. ऑप्शन क्रमांक सी यशवंतराव चव्हाण हे काय आहेत बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य संख्या किती आहे? तर आपल्या महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती बघा 288. लक्षात ठेवायचं आपला 288 आमदार आहेत. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम केलं होतं? तर देवेंद्र फडणवीस यांनीच बघा सर्वात कमी कालावधीमध्ये बघा यांनी काम केलं होतं पहा. सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम पाहिलं का कोण राहिलेले आहेत?
तर सर्वात जास्त काळ वसंतराव नाईक होते बघा, लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक सी वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सर्वात कमी वयामध्ये मुख्यमंत्री होणारी व्यक्ती कोण आहेत? तर कोण आहेत बघा, शरद पवार याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवा. शरद पवार हे सर्वात कमी वयाचे असताना झाले होते. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती? तर 3 वेळा या ठिकाणी बघा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, लक्षात ठेवा 3 वेळा. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालं? तर करवीर, लक्षात ठेवा बघा करवीर या ठिकाणी बघा सर्वात जास्त मतदान झालं पहा. नेक्स्ट पहा, करवीर हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर मित्रांनो हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सर्वात कमी मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालं? सगळ्यात कमी ते कुलाबामध्ये झालं बघा, लक्षात ठेवा कुलाबा. नेक्स्ट पहा, कुलाबा हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई शहरामध्ये बघा, आपल्याला याचं करेक्ट आन्सर बघा, कुलाबा हा मतदारसंघ कुठे आहे? मुंबई शहरामध्ये आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर 78 इतकी बघा, लक्षात ठेवा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती बघा, 78 इतकी आहे. नेक्स्ट बघा, 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये कितव्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडली? तर 16व्या लक्षात ठेवायचं आहे 15व्या विधानसभा, लक्षात ठेवायचं बघा कितव्या आहेत बघा, 15व्या विधानसभेसाठी या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. नेक्स्ट पहा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावं लागतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर 25 वर्ष या ठिकाणी लागतं बघा निवडणुका लढवण्यासाठी. किती? 25 वर्ष आमदार होण्यासाठी. नेक्स्ट पहा, 2024 या वर्षी भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर 2024 बघा एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर 6 राष्ट्रीय पक्ष आहेत बघा, लक्षात ठेवा 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 झाली. ऑप्शन क्रमांक सी 25 जानेवारी 1950 झाली पहा. नेक्स्ट पहा, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली बघा? कोणतं कलम आहे? तर कलम 324 बघा. कोणतं आहे? कलम 324 नुसार केंद्रीय या ठिकाणी स्थापना झाली, केंद्रीय निवडणूक आयोग. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा, लक्षात ठेवायचं आपला 25 जानेवारी. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 करण्यात आली बघा, 26 एप्रिल 1994. नेक्स्ट बघा, राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? कितवे आहेत बघा हे? 25वे आहेत, लक्षात ठेवा 25वे आहेत. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये 2024च्या लोकसभेचे मतदान या ठिकाणी विचारलं आपल्याला. लोकसभेचे किती वेळा झालं? तर 5 टप्प्यामध्ये बघा या ठिकाणी आपलं पूर्ण झालेले लोकसभेची निवडणुका. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर कुठे बघा? नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर बघा. कुठं? नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? तर कोण करतं बघा? राष्ट्रपती आपलं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतदान आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठं? पुणे तिथे काय होणे. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही? तर कोणता राष्ट्रीय पक्ष नाही? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट पहा, विधान परिषद निवडणूक काय प्रश्न बघा, विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष असावी लागतं? तर 21 वर्ष याचं करेक्ट आन्सर आहे बघा. किती? 21 वर्ष. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एकूण किती टप्प्यामध्ये पार पडली? तर लक्षात ठेवा एकाच टप्प्यामध्ये या ठिकाणी ही पार पडली पहा. एक देश आणि एक निवडणूक यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? त्याचं करेक्ट असं आहे बघा, रामनाथ कोविंद. लक्षात ठेवा रामनाथ कोविंद. झारखंड विधानसभा निवडणूक 2024साठी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर महेंद्र सिंग धोनी. लक्षात ठेवायचं आपल्याला महेंद्र सिंग धोनी याचं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट पहा, भारतामध्ये
एकूण किती घटक राज्यामध्ये विधान परिषद आहेत? तर याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी 6. लक्षात ठेवायचं बघा 6 ठिकाणी आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? या ठिकाणी विधान परिषदेमध्ये विचारलं तर एकूण किती बघा 78 जागा आहेत. किती 78. नेक्स्ट बघा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर 20व्या क्रमांकाचे ते कोण होते बघा मुख्यमंत्री होते कोण? एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदार हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर गडचिरोली आपलं बरोबर उत्तर आहे बघा. कुठं? गडचिरोलीमध्ये. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? आपल्याला विचारले महाराष्ट्राचे तर बघा एस चोकलिंगम हे काय आहेत बघा आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत. भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली? तर 1952 मध्ये बघा पहिली निवडणूक झाली होती. कधी? 1952 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे महाविकास आघाडी याचा नेता कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे बघा उद्धव ठाकरे. याचं करेक्ट आन्सर बघा उद्धव ठाकरे आहेत. खालीलपैकी कोणता युतीचा भाग नाही? तर कोण नाही बघा शिवसेना कोणाची? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची याचा भाग नाही. बाकी बघा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे काय बघा एक आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदारांची संख्या किती टक्के होती? किती होती बघा 60.05. लक्षात ठेवायचं आहे 60.05% इतकी होती. नेक्स्ट बघा महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधानसभा तर लक्षात ठेवा 5 वर्षाचा असतो बघा. किती? 5 वर्ष. नेक्स्ट पहा महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर विधान या ठिकाणी जर पाहिलं तर 6 वर्षाचा असतो. किती? 6. तर सध्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आणि ते बघा 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. लक्षात ठेवायचं आहे 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आणि गृह खातं सुद्धा बघा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तसं आपण खाते वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण एक मंत्रिमंडळाचा व्हिडिओ बनवणारच आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आणि चालू घडामोडीचे अपडेट पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका की लाईक केलं तर माझी मेहनत 100% काम करते. तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण झाले? तर बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी बघा 2 आपले नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत. पहा लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात येत आहे? तर ब्रेन रूट. लक्षात ठेवायचं बघा कोणता शब्द आहे तो? ब्रेन रूट हा जो काही शब्द आहे बघा याला घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा स्टार मारून लिहून ठेवा. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार पद्मरेखा धनकर आणि प्राजक्त माळी यांना हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आला आहे? तर ब्रिटन हा जो काही देशाचा पुरस्कार आहे बघा हा त्यांना देण्यात आलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती विभू बाखरू यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पहा सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तर हा कायदा कशाशी संदर्भामध्ये आहे? हा बघा लैंगिक छळ आणि प्रतिबंधक आणि निवारणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय बघा अग्नि वॉरियर 13वी जी काय आवृत्ती ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर अग्नि वॉरियरची जी काही 13वी आवृत्ती बघा ही फील्ड फायरिंग रेंज देवळाली नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट बघा बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कोणते चक्रीवादळ आलं आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये फेगल चक्रीवादळ आलेलं आहे बघा. कोणतं? फेगल. नेक्स्ट बघा जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश हा जगामधील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे? तर चीन हा जो काही देश बघा हा सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगामधील पहिला देश कोणता बनला आहे? तर 16 वर्षाखालील जे काही मुलं आहेत बघा त्यांना या ठिकाणी मोबाईल किंवा जे काही सोशल मीडिया आहे ते वापरावर बंदी घालणारा जो काही देश आहे बघा तो ऑस्ट्रेलिया हा देश बनलेला आहे बघा. कोणता? ऑस्ट्रेलिया. रेमन मॅक्सेसे पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे?
तर हायाओ मियाजाकी यांना मिळालेला आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा. स्टार मारून लिहून ठेवा. तर हायाओ मियाजाकी यांना बघा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा. बुकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले बघा. तर कोणाला सन्मानित करण्यात आलं बुकर पुरस्काराने? तर सामंथा हार्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला बघा. ऑर्बिटल सामंथा हार्वे यांना देण्यात आले बघा. ADB याचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? ADB म्हणजे काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. तर मासातो कांडा यांची या ठिकाणी बघा निवड झाली बघा. मासातो कांडा यांची ADB याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? हे दिल्ली या ठिकाणी बघा होणार आहे. लक्षात ठेवायचं बघा. दिल्ली या ठिकाणी हे जे काही संमेलन आहे हे होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. मध्य प्रदेशमधील रत्तापानी व्याघ्र प्रकल्प हे भारतामधील कितवा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? हे बघा 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर ही आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली बघा. 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 ही जी काही स्पर्धा आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकली आहे. भारतीय नौदल दिवस हा कधी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबरला बघा भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली? द रेल्वेमॅन ही बघा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरली. पुढचा प्रश्न आहे बघा. माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा बघा माधव नॅशनल पार्क हा राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे बघा. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे बघा. नेक्स्ट बघा. जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेली कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? ते हे 5वे भारतीय व्यक्ती ठरलेत बघा जय शाह. पुढचा प्रश्न बघा. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शरद पवार. लक्षात ठेवायचं बघा. शरद पवार यांची या ठिकाणी स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या उत्तराखंडमध्ये होणार आहेत. लक्षात ठेवायचं बघा. उत्तराखंडमध्ये होणार आहेत. पेट्रोल डिझेल काय प्रश्न बघा पुढचा. पेट्रोल डिझेल आणि विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली? तर विंड फॉल कर. लक्षात ठेवायचं आहे. जो काय विंड फॉल कर आहे हा रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने घेतली आहे. नेक्स्ट बघा. कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलं आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्याने बघा हे मिशन चालू केलं आहे. भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? तर रामेश्वरम या ठिकाणी बघा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कार्यान्वित करण्यात आलेला बघा. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? तर 3 डिसेंबरला बघा जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा. आदि चुंचगिरी हे मोरासाठी नवीन तयार करण्यात आलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? ते कर्नाटक राज्यामध्ये बघा हे नवीन अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. इंडियाचे RBIचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? तर संजय मल्होत्रा याचं करेक्ट आन्सर बघा. कोण बनलेले आहेत? संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कितवे गव्हर्नर बनले आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा. कारण की आपल्याला पोलीस भरती आणि इतर परीक्षेला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे बघा. तर 26वे. लक्षात ठेवायचं आहे. संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे गव्हर्नर बनलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्याचे 25वे गव्हर्नर कोण होते? तर शक्तिकांत दास बघा या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर बघा. आणि आत्ताचे कोण बनलेले बघा संजय मल्होत्रा. लक्षात ठेवा. संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर बनले आहेत. आणि 25वे पण पेपरला विचारले जातात. तर शक्तिकांत दास बघा हे किती होते? 25वे होते. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? अतिशय IMP प्रश्न आहे. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर. लक्षात ठेवायचं यांची दुसऱ्यांदा निवड झालेली पहा. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे. मित्रांनो या व्हिडिओसाठी बघा तुम्हाला जे काही महत्त्वाचे PDF आणि सरकारी नोकरीसाठी नवीन जॉबसाठी जे काही जाहिराती असतील त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा.
मित्रांनो, लाईक केल्यावर कळतं की जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते. त्यामुळेच आपल्या या व्हिडिओला तुम्ही नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. पुढचा प्रश्न बघा, पहिलं गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर हैदराबाद या ठिकाणी बघा पहिलं गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर शम्मी सिल्वा. लक्षात ठेवायचं बघा, शम्मी सिल्वा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. कोणाला NDTVचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर गौतम सिंघानिया. लक्षात ठेवायचं, यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामधील पान, पिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग, लक्षात ठेवा GI टॅग म्हणजे मानांकन मिळालेलं आहे? तर अमरावती या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणत्या जिल्ह्यामध्ये ते? अमरावती या ठिकाणी. पुढचा प्रश्न काय आहे? तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 9 डिसेंबरला पहा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन हा कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा 7 डिसेंबरला भारतीय सशस्त्र सेना जो काही ध्वज दिन आहे बघा साजरा करण्यात आला. कधी? 7 डिसेंबरला. सोने खरेदी करण्यामध्ये कोणता देश हा जगामध्ये पहिल्या स्थानावर आहे? तर सोन्याच्या खरेदीबाबत भारत हा बघा सगळ्यात प्रथम स्थानावरती बघा. लक्षात ठेवायचं भारत. कोणत्या राज्यामधील पुणे येथे कोणार्क महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं? तर ओडिसा. लक्षात ठेवायचं बघा, ओडिसा आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, आशियाई काय प्रश्न बघा, आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली? तर राजीव मेहता. लक्षात ठेवा राजीव मेहता यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. मध्य भारतामधील काय प्रश्न आहे? मध्य भारतामधील पहिलं शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? तर नागपूर आपलं करेक्ट आन्सर बघा. कोणत्या ठिकाणी होणार आहे? नागपूर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024चा मिशेल बॅचले कोण आहेत बघा? मिशेल बॅचले. पुढचा प्रश्न आहे बघा, फायझर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बिहारी मुखर्जी यांना जो काही फायझर पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट बघा, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर विजय चंडोक. लक्षात ठेवा विजय चंडोक यांची नियुक्ती झालेली आहे. कोणत्या ठिकाणी बघा अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला? तर दिल्ली या ठिकाणी बघा अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बँकॉक या ठिकाणी 2024 आशियाई एक्सपोर्ट्स गेम्समध्ये भारताच्या पवन कॅम्पलीने फुटबॉलमध्ये कोणतं पदक जिंकवलं? तर फुटबॉलमध्ये कोणतं पदक जिंकलं बघा? कांस्य पदक. महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे? तर 6व्यांदा शपथ घेतली आहे. कितव्यांदा? इस्रोने PSLV-C-59 रॉकेटच्या साहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत ESA संस्थेचे 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले? तर श्रीहरिकोटा आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा, पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ओमान या ठिकाणी करण्यात आले होते. लक्षात ठेवायचे ओमान या ठिकाणी. नेक्स्ट बघा, 2800 येलो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर अर्जुन इरिगाईसी. लक्षात ठेवा अर्जुन इरिगाईसी. जागतिक मृदा दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस कोणी पटकावलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर बघा डी गुकेश. लक्षात ठेवायचं बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे ते डी गुकेशने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे? तर दुसरा भारतीय व्यक्ती हा ठरलेला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं? तर चीनच्या. लक्षात ठेवायचं चीनच्या. पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर डोनाल्ड ट्रम्पला हा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगामधील पहिले व्यक्ती ठरले? तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत. कोण? इलॉन मस्क. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे?
तर दिल्ली राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना चालू करण्याची घोषणा केली आहे. 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर सूर्यबाला. लक्षात ठेवायचं बघा, सूर्यबालाला या ठिकाणी जो काही 34वा व्यास सन्मान आहे हा या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. जॉन ड्रमनी महात्मा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर जॉन ड्रमनी महामा. लक्षात ठेवा, हे घाना देशाचे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. खेलो इंडिया विंटर गेम 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यामधील मण्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे बघा, सातारा. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रामधील दुसरं सौर ग्राम ठरलं आहे? तर पुणे आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्यातील अभय सहारेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलं? तर तमिळनाडू. याचं बरोबर उत्तर बघा इन्मॅन्युएल. काय प्रश्न बघा, इन्मॅन्युएल ओउएड्रागो याची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर बुर्किना फासो. कोणता देश आहे? बुर्किना फासो. BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरी पद कुणी पटकावले आहे? तर बघा सतीश करुणाकर यांनी पटकावलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने 2030 सालचा विश्वचषक हा कोठे होणार असल्याचं जाहीर केलं? तर सौदी अरेबिया या ठिकाणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे बघा. युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 11 डिसेंबरला हा साजरा करण्यात आला. कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध मुळे हंटर या नावाने AI साधन सुरुवात केली? तर RBIने हे चालू केलेलं आहे. पहा नेक्स्ट बघा, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर माधव गाडगीळ. लक्षात ठेवा, माधव गाडगीळला सन्मानित करण्यात आलं. युरोग्रिप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर MS धोनी. लक्षात ठेवा, MS धोनी. पुढचा प्रश्न बघा, QS क्रमवारी 2025 मध्ये कोणत्या विद्यापीठ जगामध्ये प्रथम क्रमांकाचं आहे? तर टोरंडो. लक्षात ठेवायचं बघा, टोरंडो विद्यापीठ आहे. कोणती संस्था QS क्रमवारी 2025 मध्ये भारतामधील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे? तर IIT दिल्ली आपलं करेक्ट आन्सर आहे. कोणती? IIT दिल्ली. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवजीत सैकी याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलं आहे? तर जोधपूर या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे. जागतिक मानवी हक्क दिन 2024 हा कधी साजरा करण्यात आला? तर आपल्या सर्वांमध्ये 10 डिसेंबर. अमेरिकेमधील राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली? तर 6 डिसेंबर. आणि दरवर्षी गीता जयंती कधी साजरी करण्यात येते? तर 11 डिसेंबरला ही साजरी करण्यात येते.